सर्वांना स्वाभिमानी जय भीम आणि जय संविधान। भावांनो, सध्याला उन्हाळा दिवस आहे, पाण्याची गरज ही सर्वांना भासते। आणि मी जर म्हटलं की मी तुम्हाला पाणीच भरू देणार नाही किंवा तुम्हाला पाणी मिळणार नाही तर तुम्हाला राग येणार। याच्या अगोदर अस्पृश्यांना पाणी पिण्याचा व कुठून सामाजिक स्थळीच्या पाण्याचा वापर करण्याची मनाई होती। सर्वांना माहिती आहे 1927 साली महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड चौदार तळे याचा सत्याग्रह केला। तर भावांनो, ही जी घटना घडली आहे ही घडली आपल्या महाराष्ट्रामध्ये ठाणे उल्हासनगर राधे अपार्टमेंट 3 ह्या ठिकाणी राहणारे एक बुद्ध महिला, हिला एक भाडेकरू बोलती की तुला पाणीसुद्धा भरण्याचा अधिकार नाही आहे व तुम्ही महार जातीचे आहेत, तुमचा वास येतो। आणि त्या बुद्ध महिलेच्या घरासमोर, त्यांच्या दरवाजाच्या समोर किंवा त्यांच्या दारामध्ये एक छोटासा आपला जय भीमचा झेंडा होता। तर तो झेंडा काढून पायाखाली दाबणे, चुरगळणे आणि धमकी देणे की यानंतर जर झेंडा दिसला किंवा यानंतर जर तुम्ही महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जर गाणे वगैरे ऐकले तर तुम्हाला जीव मारण्यात येईल। तर अशा प्रकारे भावांनो धमक्या देण्यात येतात। तर भावांनो, राधे अपार्टमेंट 3 आणि राधाबाई गायकवाड आणि मनीषा राजपूत ह्या अपार्टमेंटमध्ये दोन्ही जण भाडेकरू आहेत। पण मनीषा राजपूत जे आहेत यांना जातीयाचा जरा जास्तच माज आहे। ते आपल्या राधाबाईंना बोलतात की तुम्ही महार जातीचे आहात, तुमचा आम्हाला वास येतो व 14 एप्रिल इथं साजरी नाही केली पाहिजे, तुम्ही पाण्या भरण्यासुद्धा त्यांना मनाई करतात। वेळोवेळी ठाणे पोलीस स्टेशनमध्ये राधाबाई गायकवाड यांनी रिपोर्ट नोंदविण्याचा प्रयत्न केला, पण पोलीस प्रशासनाने काही रिस्पॉन्सिबिलिटी न घेता त्यांचा रिपोर्ट दर्ज केला नाही। तर भावांनो, ही घटना काही आपल्या भीम कार्यकर्त्यांना कळाल्यानंतर त्यांनी लवकरात लवकर आपल्या राधाबाई गायकवाड यांची भेट घेतली व ठाणे पोलीस स्टेशनमध्ये मनीषा राजपूत यांच्यावरती ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे। तर भावांनो, काही क्लिप्स आहेत आपल्याकडं, ते बघू शकता तुम्ही। बाद में बात शेर दे जो मालिक उसके बाद नहीं बोल यही ना बोल बनाए भड़काती है लोगों को। नीचे जाओ, इनकी बातें मत सुनो। मैं सबको मैं ऊपर खड़ी हूँ, इस वीडियो में कैसे बनाने को वो खुद रखे ले, हाँ खुद रखे ले, हाँ ये ऐसे ही गंदे करते तो वही तो बात है ना, वही तो बात है। ठीक है, मैं बोलती हूँ आपको, हाँ क्या ना पैसे काय चालू आहे रोज बंद करा करता पण पाणी काय चालू आहे तुमचं कोणाला बंद करायचा कोण आला आना जमाना माझ्या तिला हात नको मग जमा उद्या सगळ्यांचे एक साथ बाई हे आपण झालं एक साथ मध्ये चालू बस झाला चालू पण नाही एक जण पकडे पकडे पण सांगायला मला येऊ देते मी बाई पाणी फक्त यावाला आओ पण त्यांना पण घेऊन त्यांना पाणी काय झाले या महिन्यात पाणी फायदा नाही पाणी नाही माझं नाव समजे पाणी काय ना त्यांना मोटर चालू होत नाही मावशी, मोटर नाही ना आम्हाला कोणती चालू होत नाही। माय पाणी आएगा आता पाणी जाईन, आपल्याला पाणी नाही भरू देणार। ये देखो, हमको पीने का पानी नहीं भरने देते, 10 नल बंद किया है। ये लेडीज इधर खड़ी है, इसने हम लोग को पानी नहीं भरने दिया है। ये मेरी माँ है, ये औरत है, इनको पानी नहीं भरने देती पीने का। हमारे हंडे देखो खाली पड़े हुए हैं। तर बघितलं भावांनो क्लिप्स, अशा प्रकारे आपल्या बुद्ध महिलांना दाबण्याचा प्रयत्न करतात, त्यांच्यासोबत मारहाणसुद्धा झालेली आहे। तर भावांनो, जे कोणी भीम सैनिक आपले माझा व्हिडिओ बघत असतील, जे कोणी ठाण्यामधील असतील, त्यांनी लवकरात लवकर राधेबाई यांची भेट घ्यायची आहे
व त्यांना सपोर्ट करायचा आहे. कारण की महाराष्ट्रामध्ये जर अशा घटना घडू लागत आहे आपल्या समाजाबद्दल, ही फार दुर्दैवाची गोष्ट आहे. आणि भावांनो, ज्या कोणी व्यक्तींना जातीयाचा माज असेल त्यांचा माज उतरण्याची लवकरात लवकर तुम्ही प्रयत्न करा. कारण की अशा हरामखोरांना जोपर्यंत कायद्याची लाठी पडत नाही तोपर्यंत यांचा माज कमी होत नाही. तर भावांनो, तुम्ही व्हिडिओ कुठून बघताय ते कमेंट करा. आणि जे कोणी भाऊ किंवा बहीण माझी ठाणेमधून असेल त्यांनी तिथं राधाबाई यांची भेट घ्या. त्यांना हिंमत द्या की तुम्ही एकटे नाही आहेत समाजामध्ये, आम्ही आहोत त्यांच्यासोबत. तर भावांनो, कमेंट करा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय. जय भीम आणि जय संविधान.